ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ प्रभाग 4 मधून हेमलता जाधव अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात। समाजहितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून महिलांसाठी प्रेरणास्थान। गेली 25 वर्ष सातत्याने सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना महिला आघाडी शिरोळ शहर प्रमुख सौ हेमलता शिवाजीराव जाधव या अपक्ष म्हणून प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेविका पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत। समाजहितासाठी झटणाऱ्या आणि प्रत्यक्ष कृतीतून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या कार्यकर्त्या शिरोळ शहरातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। सौ जाधव या इंटरनॅशनल सोशल ऑर्गनायझेशन जॅन्टस ग्रुप ऑफ शिरोळ सहेली या संस्थेच्या फेडरेशन ऑफिसर असून शिरोळ पोलीस स्टेशन, महिला दक्षता समिती, बचत गट तसेच विविध सामाजिक संस्थांमधून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। महिलांच्या अडचणी, कौटुंबिक समस्या, शैक्षणिक गरजा तसेच मुलं दत्तक घेण्यासारख्या संवेदनशील विषयांवर त्या नेहमी तत्परतेने काम करतात। रात्रीच्या वेळी सुद्धा कोणत्याही गरजू महिलेचा फोन आल्यास त्या तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती मदत करतात। जाधव म्हणतात, मी या गावची लेक आहे। गावासाठी काही करण्याची माझी तयारी नेहमीच असते। त्यांचे आजोबा पोलीस खात्यात, पती आणि मामा आर्मीमध्ये कार्यरत राहिलेले असल्याने समाजसेवेचा वारसा त्यांना घरातूनच मिळालेला आहे। अगदी 3 महिन्याच्या मुलीला घेऊन विजापूरपर्यंत एका केससाठी जाण्याइतकी त्यांची निष्ठा आणि धाडस समाजात आदर्श निर्माण करणारी आहे। सध्या प्रभाग क्रमांक 4 मधील महिला ओपन जागा लक्षात घेता जिल्हा प्रमुख रवींद्र माने, उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे, तालुका प्रमुख झुटाळ, जिल्हा नियोजन सदस्य चंद्रकांत मोरे, युवा आघाडीचे राकेश खोंद्रे, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली डोंगरे, उपजिल्हा प्रमुख माधुरी ताकारे, तालुका समन्वय स्वाती भापकर व तालुका प्रमुख अर्चना भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आपले कार्य अधिक व्यापक स्वरूपात घेऊन जाण्याचा संकल्प करत आहेत। महानकर न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।